आज आपण शिरस्कर बंधूंची इन्स्टंट अशी शिपी आमटी करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे सुक्कं खोबरं घ्यायचं आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि साधारण 1 इंच आल्याचा तुकडा। हे सगळं आपण छान फाईन असं बारीक करून घेऊयात। कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेत आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। तेल गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घेऊयात। हे वाटण आपल्याला छान हलकं असं तांबूस रंगावरती परतवून घ्यायचंय। तयार झालेल्या या वाटणामध्ये आता आपण आपल्या शिपी आमटीचा हा मसाला किंवा तुम्ही याला प्रीमिक्स म्हणू शकता ते ओतून घेऊयात। हे प्रीमिक्स सुद्धा छान अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचंय। साधारण 2-1 मिनिट व्यवस्थित असं प्रीमिक्स परतल्यानंतर यामध्ये आपण रूम टेम्परेचरवरचं पाणी टाकून घेणार आहोत 1 लिटर। हे प्रीमिक्स अशा पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये तुम्हाला अगदी मीठ सुद्धा टाकण्याची आवश्यकता नाहीये। तिखट, मीठ, डाळी आणि सगळ्या प्रकारच्या चवी यामध्ये ॲड केलेल्या आहेत। पाणी ओतल्यानंतर छान असं आपल्याला हे उकळवून घ्यायचंय। आमटी खळखळून अशी उकळल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाका आणि आमटी सर्व्ह करा। ही आमटी तुम्ही चपाती, भाकरी, भात कशाबरोबरही खाऊ शकता।